शरद पवारांनी ज्यावेळेला वसंतदादांच्या पाठीत वार केला त्यावेळेला तो वसंतदादा काय बामण होता काय? तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा, फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो आहोत. शरद पवार आणि त्याचं मंत्रिमंडळ जोपर्यंत तिथून खाली उतरत नाही तोपर्यंत शरद पवार आणि त्याचं मंत्रिमंडळ जोपर्यंत तिथून खाली उतरत नाही तोपर्यंत त्यांच्या मागे हॉर्नचे भुंगे आम्ही लावणारच. बाकी सगळं ठीक आहे, इतकं काही चाललेलं आहे. जावयाला कसं मिळेल काम मी मागे बोललो होतो. मी स्वतः त्यांना सांगितलं की अहो म्हटलं मुंबई ते पुणा रस्ता सरळ 5 मार्गी अरे अमेरिकन धर्तीवर द्यायला तयार आहे. तुमचा आम्हाला 1 रुपया नको, फक्त तुम्ही होकार द्या, परवानगी द्या आणि आम्ही बघा करतो की नाही. नाही म्हणे माणूस कोण आहे? म्हटलं माणसाची काय गरज आहे तुम्हाला? माणूस नंतर तुमच्याशी ओळख करून देईल की, पण आता कशा करता पाहिजे? नाही म्हणे व्यक्ती सांगितलं तर मी बघतो काय करायचं. म्हटलं नाही, त्याने मला परवानगी दिली नाही. म्हणजे पुण्याला जो आज त्रास होतोय 6-6 तास 8-8 तास संध्याकाळी निघाला तर पहाटे पोचता मुंबईला, काय अंतर आहे? 90 साली मी त्यांना बोललो होतो, दिला नाही. सरळ 2 तासामध्ये तुमचं पुण्याला तर सरळ, कुठेही वाकड्या मार्गाने जायचं नाही. पण दिलं नाही. शेवटी खाजगी एक दौरा काढला, इंडोनेशियाला गेले, जाकार्तामध्ये त्यांचे जावई राहतात, त्यांच्या मार्फत कुठेतरी एका कंपनीशी कुठेतरी करार मदार करून आता तुम्हाला तो सरळ रस्ता मिळणार आहे. हा भ्रष्टाचार नव्हे? बीजेपीशी आमची युती नक्की, पण जरा जाहीररित्या त्यांना जरा काही सांगू इच्छितो. एक कानमंत्र देतो की आपला झगडा जागांचा नाही. तुम्हाला किती खुर्च्या, मला किती खुर्च्या. आमच्या खुर्चीला 1 हातच नाही, तुमच्या खुर्चीला 2-2 हात. तुमच्या खुर्चीला 4 पाय, आमच्या खुर्चीला 2 पाय. असलं काही आमचं भांडण नाहीये. खुंटे घालू की मागून नंतर खुर्च्यांना. माझं भाषण नीट समजून घ्या, नाही तर उगीच गैरसमज होईल आणि पत्रकार मग एखादा हे करते बाळासाहेबांनी खुंटा घातला वगैरे वगैरे, असं काही करू नका बरं. भांडण काय तुमचं खुर्चीवरचं? छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही, बिलकुल नाही. आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे, जाळायचा आहे. तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा, फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो आहोत. पण शेवटी केवळ हिंदुत्वासाठी आणि सरकार गाडण्यासाठी आम्ही काही सहन करतो, ते दरवेळेला सहन करता येणार नाही. 92 साली सुद्धा सत्ता आली होती, हरामखोरांनी फोडली. या गधड्यानं जळाला. मंत्री पदावर बसताना मात्र जात आठवत नाही. मी आगरी समाजाचा, मी मराठा समाजाचा, मी 5 कळशी, मी 2 कळशी, मी 1.5 कळशी, नाही आठवत. आगरीला भोक असलं तरी चालेल, पण मी 10 कळशी. प्रश्न असा येतो की आम्ही हे काही केलेलं नाहीये. मी आगरी बघितला नाही, मराठा माझ्याकडे जातपात नाही. फक्त आम्ही सगळे मराठी बांधव आहोत, मराठी मायबोलीची आम्ही लेकरं आहोत, महाराष्ट्राचे आम्ही मर्द आहोत, पाईक आहोत, शिवरायाचे मावळे आहोत. ही भूमिका आमची आहे. पण ज्या वेळेला त्यांची मंत्रिपदं जातात त्यावेळेला त्यांचा आगरी समाज आठवतो, मराठा समाज आठवतो. मराठा समाज आठवणाऱ्या माणसांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की शरद पवारांनी ज्या वेळेला वसंतदादांच्या पाठीत वार केला त्यावेळेला तो वसंतदादा काय बामण होता काय? मराठ्याच्या पाठीत वार करू शकतो, पण हरामखोरी केल्याबद्दल एखाद्या मराठ्याला तसं पाहिलं तर खंडू खोपड्याला कापला ना आडवं महाराजांनी.